नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. मिरजेत जनसुराज्य पक्षाचे नेते समितदादा कदम यांच्या प्रयत्नाने 30 ते 35 वर्षाच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी. दिगंबर जाधव, सागर वनखंडे, स्थानिक नागरिक व येथील हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचारी तसेच एसटी वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांनी समितदादा कदम व मोहन वनखंडे सर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यांच्या पाठपुराव्याला यश. मिरज सांगली रोड ते करंजा चौक या रस्त्याचा हॉटमिक्स डांबरीकरण. नागरिकातून समाधान व्यक्त. जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समितदादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून मिरज सांगली रस्ता ते सिनर्जी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ते एसटी वर्कशॉप ते करंजा चौक या 1.25 किलोमीटर लांबीच्या हॉटमिक्स डांबरीकरण रस्त्यासाठी 2.5 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. या कामाला सुरुवात झाल्याने आज जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी महादेव अण्णा कुरणे, पंकज म्हेत्रे, दिगंबर जाधव, सागर वनखंडे, श्रीकांत येडके, अमित शिंदे, योगेश दरवंदर, एसटी डेपोचे प्रशासन, सिनर्जी हॉस्पिटलचे संचालक प्रशांत जगताप, सेवा सदन हॉस्पिटलचा स्टाफ, गजानन हाऊसिंग सोसायटी, लालनगर व भागातील नागरिक उपस्थित होते. गेले 30 ते 35 वर्षे रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मोहन वनखंडे सर तसेच दिगंबर जाधव यांनी या रस्त्यासाठी जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समितदादा कदम यांच्याकडे पाठपुरावा केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या रस्त्यासाठी 2.5 कोटीचा निधी उपलब्ध करून देऊन हॉट मिक्स डांबरीकरण कामाची सुरुवात झाली. समितदादा कदम, मोहन वनखंडे सर यांनी नागरिकांसह आज रस्त्याची पाहणी करून नागरिकांच्या सूचना घेतल्या. नागरिकांनी समाधान व्यक्त करत समितदादा कदम व मोहन वनखंडे सर यांचा नागरिक सत्कार करून आभार मानले. या रस्त्याला लागणारा निधीसाठी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनयजी कोरे आणि प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांनी विशेष प्रयत्न करून नागरिकांना खड्डेमय रस्त्यातून मुक्त केले. त्याबद्दल मोहन वनखंडे सर यांनी त्यांचे आभार मानले. शहरातील एक सर्वात महत्त्वाचा दुवा असणारा रस्ता म्हणून आपण की इथं असणारं एस टी वर्कशॉप, सिनर्जी हॉस्पिटल, सेवा सदन हॉस्पिटल आणि एस टी वर्कशॉपमधील सर्व कर्मचारी, गजानन हाऊसिंग सोसायटी आणि इथं असणाऱ्या मोठ्या वसाहतीमध्ये राहणारे नागरिक या सर्वांच्यासाठी आवश्यक असणारा हा रस्ता याचं काम सुरू झालेलं आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आमचे नेते विनयजी कोरे साहेब आणि समितदादा कदम यांनी हा रस्त्याची मागणी केली आणि हा रस्ता बजेटमधून जवळजवळ 1100 मीटर लांबीचा हा रस्ता शहरामधला 2 भागांना जोडणारा दुवा म्हणून आपण खूप वर्षाची प्रलंबित मागणी होती की येणारे MIDCतून येणारे जे लोक आहेत, गोदरेज फॅक्टरीपासून त्यांना मिशन चौकात जावं लागायचं आणि मिशनमधून सांगली किंवा मिरजमध्ये जावं लागायचं. अशा लोकांची आता सोय MIDC ज्या असतील, एसटी वर्कशॉप असतील, गजानन हाऊसिंग सोसायटी किंवा येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये येणारे जे लोक आहेत, सेवा सदन आणि इथं असणार सिनर्जी हॉस्पिटल, हे जे मोठी हॉस्पिटल झाले आहेत, या लोकांना येणाऱ्यासाठी किंवा ॲम्ब्युलन्ससाठी खूप मोठी सुविधा झाली आहे. आणि हे मंजूर करून देण्यासाठी आमचे नेते माननीय समितदादांनी खूप मोठं योगदान दिलं आहे. हे खरं मला आश्चर्य वाटतं आहे की दादांनी हे खास बाब म्हणून देवेंद्रजीकडे जाऊन बजेट बुकमध्ये हे काम मंजूर करून घेतलं बाय नेम. त्यासाठी विशेषतः समितदादाचे मी मनापासून आभार मानतो या सर्व लोकांच्या वतीनं की हे बाय नेम मंजूर करून प्रभाग क्रमांक 2 आणि 3 या दोन्ही नगरसेवकांची मागणी होती. दादा 2 नंबर आणि 3 नंबरचा हा मधला असणारा दुवा आहे, इकडे गेला तर 2 नंबर, इकडे गेला तर 3 नंबर, आणि ह्या लोकांचा दुवा हा साधण्याचं काम समितदादांच्या माध्यमातून हा रस्ता बजेटमध्ये आलाय. त्याचं काम सुरू झालंय म्हणता आपण ह्या 15 दिवसाचे काम संपेल आणि ह्या इथं असणाऱ्या हॉस्पिटलची, एसटी वर्कशॉप कर्मचाऱ्यांची, इथल्या अधिकाऱ्यांची आणि इथल्या नागरिकांची खूप मोठी सोय झाली आहे. त्यामुळे मी म्हणेन की धन्यवाद, जसं देवेंद्रजी तसं धन्यवाद विनय कोरे साहेब आणि धन्यवाद. एसटी वर्कशॉपचा सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक निसार अहमद इब्राहिम नदाफ आज इथं कदम साहेबांच्या माध्यमातून इथं जर 1100 मीटरचा रस्ता झालेला आहे. वार्ड क्रमांक 2 आणि 3च्या नगरसेवकांनी प्रयत्नांनी केलेला आहे आणि नागरिकांची ना आमच्या एसटी वर्कशॉपमधल्या जवळपास 500-600 कर्मचाऱ्यांची चांगली सोय त्यांनी केलेली आहे. कारण का पावसाळ्यामध्ये ते गुडघाभर चिखल होता, यानं यायला जायला अपघात वगैरे होते, गाड्यांचं म्हणजे चिखलामध्ये घसरून घेऊन हे होत होते. त्याची चांगली सोय केलेली आहे. त्याबद्दल आज त्यांच्या वनखंडे साहेब आणि कदम साहेब यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांनी चांगलं काम केलं आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
गजानन सोसायटी संचालक. आमच्या सोसायटीमधून मिरजमध्ये जाण्यासाठी आतापर्यंत फार कसरत करावी लागायची, रस्त्याची सोय नव्हती. अल्फान्सो वगैरे इतर स्कूलला जाण्यासाठी मुलांना जाण्या येण्यासाठी फार अडचण होत होती. तसेच इमर्जन्सीच्या वेळी हॉस्पिटलला वगैरे नेणे आणणेसुद्धा फार अवघड झालं होतं. तथापि आज हा रस्ता आता मगाशी वानखंडे सरांनी सांगितल्याप्रमाणे समितदादा कदमच्या या माध्यमातून आज हा रस्ता पूर्ण होतो आहे आणि हा रस्त्याचं फार सोयीस्कर झाले आहे इथल्या नागरिकांना. तथापि इतर ते या ठिकाणी हॉस्पिटल आणि इतर कॉलनी, गुलमर्ग कॉलनी, मेघजीबाईवाडी इत्यादी कॉलनीमध्ये सुद्धा मिरजमध्ये जाण्यासाठी फार सोयीस्कर झालेलं आहे. तर त्यामुळं आम्ही संस्थेच्या वतीनं गजानन सोसायटीच्या वतीनं आम्ही समितदादा कदम, वानखंडे सर तसेच इतर कार्यकर्ते, दिगंबर जाधव साहेब यांचं सगळ्यांचा आम्ही आभार मानतो.